एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय. ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक. बैठकीला 9 खासदारांपैकी 8 खासदारांच्या उपस्थितीची चर्चा. ठाकरे गटाच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाही. ऑपरेशन टायगरची गेल्या वर्षभरापासून अफवा. शिंदे पितापुत्रांकडून वृत्ताचं खंडन. जगेन मरेन ते ठाकरेंसोबतच, आम्ही विकले जाणारे नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चांनंतर अरविंद सावंतांची लेखी हमी. पक्षचिन्हाबाबत येत्या 24 एप्रिलला सुनावणी आधी पसरवल्या जात आहेत अफवा. खासदार अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण. सध्या फोडाफोडीचं राजकारण. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. ऑपरेशन हे एकदाच केलं जातं. उलट फडणवीसच शिवसेनेचं ऑपरेशन करतायत. खासदारांच्या बैठकीच्या चर्चेवर राऊतांची प्रतिक्रिया. आधारी नगरसेवकांना 2.25 कोटींचा निधी तर विरोधकांना फक्त 20 ते 25 लाख रुपयांचाच निधी. नाशिकमधल्या कंपनीकडून मुलाखतीच्या अर्जातील वैयक्तिक माहितीचा गैरवापर. महिलांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याचंही तपासामध्ये उघड. हिंदू मैत्रिणींसोबत जेवणास नकार. वर्षभरापासून मेकअप करणं सोडलं. नाशिकच्या नामांकित कंपनीतील धक्कादायक प्रकार. नाशिकच्या आयटी कंपनीवर धर्मांतर लैंगिक शोषणाचे आरोप. आयटी कंपनीच्या बाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. राहुरीच्या पोटनिवडणुकीची बारामतीशी तुलना योग्य नाही. पंढरपूर नांदेडमध्ये भाजपनं उमेदवार दिले होते. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन द्यायला पैसे नाहीत, मग लाडकी बहीण योजना बंद करा. मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं. अशोक खरात भोवतीचा फास आणखी घट्ट. भोंदू खरात प्रकरणी तब्बल 160 जीबीचे डिजिटल पुरावे उघड. खरातच्या कार्यालयातील 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण. नाशिकमधील 2 नगरसेवक 3 नगरसेविकांच्या पतीची चौकशी. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात अडथळा आणल्याचा ठपका. क्राईम युनिट 1च्या कार्यालयामध्ये झाली चौकशी. मीरा रोडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण. मनसे पदाधिकारी रेश्मा तपासेंसोबत गैरवर्तनाचा जाब विचारणाऱ्या स्वप्नील तपासेंवर हल्ला. एसबीएल कंपनीतल्या स्फोटाप्रकरणी नागपूर खंडपीठात जनहित याचिका. पोलिसांनी शपथपत्र सादर करत गंभीर त्रुटी केल्या उघड. अकुशल कामगारांकडून धोकादायक रसायनांवर काम करून घेतलं जात असल्याचा दावा. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक. टिटवाळा वाशिम स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ब्लॉक. विमान प्रवास 25% स्वस्त होणार. केंद्राकडून देशभरातील विमानतळांवरील पार्किंग आणि लँडिंग शुल्कात 25% कपातीचे आदेश. युद्धबंदी दरम्यान इराण अमेरिका आजपासून चर्चा करणार. इस्लामाबादमध्ये आजपासून दोन्ही देशांच्या चर्चा. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स, इराणचे स्पीकर घालिबाफ करणार चर्चा. इस्रायलचं एक पाऊल मागे. लेबनॉनशी चर्चेची तयारी. अमेरिका इराण शस्त्रसंधीतील मोठा अडथळा दूर. युद्धविराम झाला तरी होर्मुझ अद्याप बंदच. दिवसाला फक्त 15 जहाजांना परवानगी. इराणच्या नव्या अटींमुळे जगाचं टेन्शन वाढलं. रशियाकडून युक्रेन विरुद्ध 2 दिवसांचा युद्धविराम. ईस्टर निमित्त व्लादिमीर पुतिन यांची घोषणा.
नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर परतण्यासाठी सज्ज. नासाच्या मोहिमेवरील 4 अंतराळवीर आज पृथ्वीवर परत येणार. राज्यात पुढचे 4 आठवडे उन्हाच्या झळा. मुंबईत आर्द्रतेमुळे पारा वाढणार. उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला फटका. आज गुवाहाटीमध्ये राजस्थान समोर बलाढ्य बंगळुरूचं आव्हान. युवा वैभवच्या खेळीकडे चाहत्यांचं असणार लक्ष.